श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 19 श्री गणेशाय नमः. कानिभाकडून गोरक्षाला कळाले होते की मच्छिंद्रनाथ श्रीराज्यात आहे. तो तात्काळ देशामागून देश ओलांडत श्रीराजाच्या सीमेवर पोहोचला. तो त्याला काही नर्तिका आत जाताना दिसल्या. त्यातील मुख्य होती, तिचे नाव होते कलिंगा. ती म्हणाली, आम्ही श्रीराज्यामध्ये जात आहोत. मैनाकिनी राणीसमोर नृत्यकला दाखवून आम्ही तिच्याकडून पुष्कळ धन मिळून सुखी होऊ. गोरक्ष म्हणाला, मी तुमचा साथीदार होतो. तुला काही कला येते का? गोरक्ष म्हणाला, मी गायन करीन, मृदुंग वाजवीन. ती म्हणाली, असे म्हणतो तर इथेच दाखव तुझे कौशल्य. गोरक्षाने भस्म मंत्रून कपाळाला लावले, ओठांना लावले, 10 दिशांना फेकले व वाद्याला लावले. त्याने गंधर्व प्रयोग केला होता. त्यामुळे असा चमत्कार झाला की वृक्ष व दगडसुद्धा गायन करू लागले, वाद्य वाजवू लागले. तो वनभाग स्वरांनी भरून गेला. तो प्रकार पाहून कलिंगा चकित झाली. तिला त्याच्याबद्दल फारच आदर वाटू लागला. तिने मनात विचार केला, आपण याच्या संगतीत राहावे, आपले कल्याण होईल. गोरक्षाला नाव विचारले, पण गोरक्षाने पूर्वडा असे आपले खोटेच नाव सांगितले. खरे नाव सांगितले तर उगीच अडचण येईल असे त्याला वाटले. गोरक्ष तिला म्हणाला, मी बैरागी आहे. विषयभोग मला नको आहेत. धनसंपदा मला नको आहे. एका वेळेस पोटापुरते मिळाले की झाले. कलिंगा म्हणाली, ठीक आहे, तेवढी गरज सहज भागेल. तू एक मात्र लक्षात ठेव, श्रीराज्यात तुला पुरुष वेशाने येता येणार नाही. तेथे पुरुष मरतात. मारुती बुभुकार करतो. त्याचा प्रभावच असा आहे की त्यामुळे स्त्रिया गर्भधारण करतात. पण मुलगा असला तर तो मरतो, मुलगीच फक्त जगते. गोरक्ष म्हणाला, मारुतीचे भय मला नाही, तुम्ही चिंता करू नका. माझे योगबळ जास्त आहे. मग त्याने कलिंगा व इतर नर्तिका यांच्यासह रथात बसून श्रीराज्यात प्रवेश केला. त्याने सीमेवरच वज्रास्त्र, सर्पास्त्र, मोहनास्त्र व नागास्त्र यांचा संरक्षक प्रयोग करून ठेवला. ती सर्व मंडळी व गोरक्ष यांनी चिनापट्टण या गावात पहिल्या रात्री वस्ती केली. 1 प्रहर रात्र झाली. चंद्र उगवला. चांदण्या रात्रीला सर्वजण निजलेले असताना मारुती श्रीराज्यात शिरण्यासाठी सीमेवर आला. तोच वज्रास्त्र त्याच्या छातीवर आवळले. तो खाली पडला. तोच स्पर्शास्त्रामुळे जमिनीला चिकटून राहिला. मोहनास्त्रामुळे त्याला आपण कशासाठी आलो याचा विसर पडला आणि नागास्त्राने हातापायांना विळखा पडून मारुतीचे प्राणही कासावीस झाले. तेव्हा हा कोणीतरी महाप्रतापी योगीच आपला शत्रू असावा व यातून सोडविणारा केवळ आपला रामप्रभूच आहे, दुसरा कोणी नाही, असे स्मरण होऊन मारुती रामाचा धावा करू लागला. तेव्हा भक्ताच्या हाकेने श्रीराम तेथे प्रगट झाले. त्यांनी इंद्रास्त्राने वज्रास्त्र निवारण केले. विष्णूच्या रूपाने मोहनास्त्र, गरुडास्त्राने नागास्त्र व विभक्तास्त्राने सर्पास्त्र नाहीसे केले. मारुती सावध झाला. त्याला श्रीरामाचे दर्शन झाले. मारुती व श्रीराम हे अस्त्रबळ कोणाचे याचा विचार करू लागले. श्रीरामाने अंतर्ज्ञानाने जाणले की नवनाथापैकी हरी अवतार जो गोरक्ष त्याचेच हे कृत्य आहे. तो श्रीराज्यात आला आहे व चिनापट्टण गावात वस्तीला आहे. त्याने मारुतीला सांगितले. तेव्हा मारुती म्हणाला, मच्छिंद्रनाथाला गोरक्षनाथ परत घेऊन जाईल. तेच टाळायचे आहे. तुम्ही मधुर बोलून त्याचे मन वळवा. माझी भक्ताची ही प्रार्थना ऐकाच. श्रीरामाने मान्य केले व दोघे शास्त्रे जाणणाऱ्या ब्राह्मणाचे रूप घेऊन चिनापट्टण गावात गेले. गोरक्ष निजला होता. तो मच्छिंद्रनाथाचे स्मरण करत एकटाच निवांत बसून आनंदाने डोलत होता. त्याच्यासमोर दोघे आले. त्याला नमस्कार करून बसले. मग गोरक्षाची श्रीरामाने प्रशंसा केली. त्याच्या दया, क्षमा, शांती, विरक्ती, विनय, निर्वरीपणा आदी गुणांची फारच वाखाणकी केली. गोरक्ष प्रसन्न मनाने म्हणाला, मित्र हो, मी तर स्वतःच बैरागी. मी तुमचे कोणते कार्य करू ते सांगा. ते म्हणाले, आम्ही सांगू पण तू नाकारशील. आम्ही याचक ब्राह्मण. तू वचन दे, मग सांगतो. गोरक्ष
मोठा सावध होता. तो विचार करू लागला, या श्रीराज्यात पुरुष कसा येईल? आला तर मरेल. बरे, सीमेवर आपण असरे पेरले आहेत, कसे येईल? देवतासुद्धा त्यात अडकतील. मग रात्री अपरात्री हे ब्राह्मण इथे येतात आणि माझी प्रशंसा करतात. मी एकटाच यांना हवा आहे. यांचा हेतू तरी काय असेल? हे कोणीतरी महान देवच असतील. मी मच्छिंद्राला नेण्यास आलो आहे. ते सोडून दुसरे काहीही बोलणे यांनी काढले तरी चालेल. मग तो मोठ्या विनयाने त्या ब्राह्मणांना पाया पडून म्हणाला, श्रीराज्यात कोणीही पुरुष येणार नाही. मी पेरलेली असरे ओलांडून सुद्धा तुम्ही आलात, तेव्हा तुम्ही ब्राह्मण नव्हे, तुम्ही साक्षात विष्णू, महेश किंवा ब्रह्मदेव असाल. माझ्याजवळ ही माझी नाथपंथाची सामग्री तेवढी आहे. तुम्हाला मी काय वचन देणार? असे बोलून तो त्यांच्या पाया पडला. श्रीरामाने मारुतीला खुणेने असे दाखवले की आता आपले खरे स्वरूप याला दाखवले पाहिजे. मग श्रीराम व मारुती तिथे स्वतःच्या रूपातच प्रगट झाले. श्रीरामाने गोरक्षाला प्रेमाने आलिंगन दिले आणि म्हटले, गोरक्षनाथ, मैनाकिनीने मारुतीकडून वरदान मिळवले आहे, वचन घेतले आहे व तुझे गुरु मच्छिंद्र यांना मागून घेतले आहे. तू इथे आला आहेस, पण मच्छिंद्रनाथांना तू परत नेऊ नयेस अशी मारुतीची इच्छा आहे. गोरक्ष म्हणाला, तुमचे म्हणणे तुमच्या दृष्टीने ठीक आहे, पण आम्ही नाथपंथी. मच्छिंद्राने श्रीविलासात रमून राहावे हा आमच्या पंथाला काळिमा आहे. मी त्याला घेऊन जाणारच. तुम्ही काहीही म्हणा. आकाश खाली कोसळले, मेरू मंदार फुटून त्यांचे तुकडे झाले, पृथ्वी प्रलय झाला तरी यात बदल होणार नाही सांगून ठेवतो. हे त्याचे निर्धाराचे वचन ऐकून मारुती फारच संतापला होता. पण श्रीराम त्याला म्हणाले, वायुपुत्रा, हे नाथपंथी माझे प्रिय भक्त आहे. तू पण माझा भक्त आहेस. अरे, यांच्या कार्यात तो अडथळा आणणे योग्य नव्हे. राग आवर. श्रीराम मग गोरक्षाला म्हणाला, गोरक्षनाथा, तुम्ही आपसात भांडू नका. मी आता स्वस्थानी जातो. तेव्हा गोरक्ष भावनेने भरून जाऊन म्हणाला, प्रभू रामचंद्रा, मी असरे मंत्रून सीमेवर तुमच्या भक्ताला अडवले. तो माझा प्रमाद आहे. मला क्षमा करावी. माझी असरे काढून टाकण्यासाठी स्वतः रामप्रभूंना श्रम पडावे. मला क्षमा करा. गोरक्षाचा विनयशील स्वभाव पाहून श्रीरामाने त्याला पुन्हा प्रेमाने पोटाशी धरले. त्याला निरोप देऊन ते आपल्या ठिकाणी गेले. इति श्री नवनाथ भक्तिसार कथा 19 संपूर्ण. गोरक्ष जालंधर चरपडाच अडभंग काणिप मच्छिंद्र राज्या चौरंगी रेवणाक भरती संज्ञा भूम्या बभूर नवनाथ सिद्धा. गोरक्ष जालंधर चरपडाच अडभंग काणिप मच्छिंद्र राज्या चौरंगी रेवणाक भरती संज्ञा भूम्या बभूर नवनाथ सिद्धा.